धुळ्यात मशाल विझली, पतंग कटली, अखेर कमळ उमलले, अनुप अग्रवाल मोठ्या मताधिक्याने विजयी। धुळे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे अनुप अग्रवाल यांना 21व्या फेरी अखेर 1,15,125 मते मिळाली। फारुख शाह यांना 70,289 मते मिळाली, तर उभाटा शिवसेनेचे अनिल गोटे यांना 23,496 मते मिळाली। अनुप अग्रवाल यांनी तब्बल 44,836 मतांनी विजयाची आघाडी घेतली, तर महायुतीतर्फे अनुप अग्रवाल यांना भाजपच्या तिकिटावर उतरवण्यात आले होते। त्यांच्या समोर एमआयएमचे विद्यमान आमदार डॉक्टर फारुख शाह, समाजवादी पार्टीचे इर्शाद जागीरदार, महाविकास आघाडीचे अनिल गोटे हे निवडणूक रिंगणात होते, तर शिवसेनेतर्फे उभाटातर्फे अनिल गोटे यांना उमेदवारी देण्यात आली होती। सपाचे जागीरदार आणि अनिल गोटे यांची मैत्रीपूर्ण लढत होती। या ठिकाणी महायुतीचे उमेदवार अनुप अग्रवाल हे एकमेव विरोधक मानत उर्वरित तीनही विरोधकांनी त्यांच्या अवतीभोवती घेरण्याचा प्रयत्न केला। हे करताना कुठलीही कमी ठेवली नव्हती। एवढेच नव्हे तर हाडवैरी एकत्र आले आणि अनुप अग्रवाल यांच्या विरोधात मोठ बांधून ते प्रचार यंत्रणेत उतरले होते। महाआघाडीचे उमेदवार माजी आमदार अनिल गोटे यांची साथ करत भाजपचे उमेदवार अग्रवाल यांना अखेरपर्यंत नमोहरण करण्याचा प्रयत्न झाला। यात हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी देखील ठिणगी पाडत प्रचार शिगेला गेला होता। तथापि मतदारांनी अखेर महायुतीचे उमेदवार अनुप अग्रवाल यांच्या जोडीत मतांचे भरभरून दान टाकले आणि त्यांना राज्याच्या विधानसभेत आमदारकीच्या माध्यमातून प्रवेश मिळवून दिला आहे। धुळे महानगरपालिकेवर एकाती सत्ता स्थापण्यात अनुप अग्रवाल यांचा मोठा वाटा होता, तर यानंतर साक्री पंचायत समितीवर देखील भाजपची सत्ता स्थापन करण्यात मोलाची भूमिका त्यांनी निभावली होती। या ठिकाणी गेल्या 40 वर्षापासून एकाच गटाची असलेली सत्ता उलथविण्याचे आव्हान अग्रवाल यांनी स्वीकारले आणि अखेर या आव्हान सत्ता स्थापन तडीस लावण्याची किमया देखील त्यांनी केली। तर दोनही स्थानिक स्वराज्य संस्थांवर पक्षाला स्थान मिळवून देण्यात वाटा असल्याने पक्ष नेतृत्वाने त्यांना संधी दिली आणि धुळे शहर विधानसभेची जागा स्वतःकडे ठेवून अग्रवाल यांना भाजपचे तिकीट दिले। ही उमेदवारी मिळाल्यानंतर विजय संपादन करून अनुप अग्रवाल यांनी आपणच या मतदारसंघातील भाजपची सम्राट असू शकतो याची प्रचिती त्यांनी करून दिली आहे। तर यावेळेस अनुप अग्रवाल यांनी सांगितले की धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून जनतेने मला प्रचंड बहुमताने विजय करून दिलेले असून सेवेची संधी दिली आहे, त्याबद्दल सर्व धुळेकर हिंदू जनतेचे, विशेषतः धुळे शहरातील लाडक्या बहिणींचे व सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो व 5 वर्षे मी आपला आमदार नव्हे तर धुळे शहराचा सालदार म्हणून काम करेल अशी भावना त्यांनी आपली वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली। यावेळी डॉक्टर सुभाष भामरे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, प्रतिभाताई चौधरी, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबटकर, डॉक्टर सुशील कुमार महाजन, शिवसेनेचे संजय गुजराती, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित पवार, बिकन वराडे, चेतन मंडोरे, प्रवीण अग्रवाल, अजय अग्रवाल, विनोद मित्तल, विक्की परदेशी, जितेंद्र चौटिया, जयेश मगर, अजिंक्य दात्रक आदी या ठिकाणी उपस्थित होते। सर थोडं मागे या ना, तुम्ही मागे थांबा। सर मागे या ना, चलो थांबा। एकूण प्राप्त मते 1,02,202। अनिल अण्णा गोटे या फेरीत प्राप्त मते 891।
इकडे बघा चला त्यांचा फोटो येणार अनूप भैया आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ही घोषणा पण दिली पाहिजे। भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम। आज धुळे शहरात ऐतिहासिक असा निकाल लागलेला आहे। महायुतीचा उमेदवार म्हणून, भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून धुळेकर नागरिकांनी प्रचंड प्रेम या ठिकाणी महायुतीला दिलेला आहे आणि लाडकी बहीण योजना असेल, विकासाचे कामं असतील, त्या माध्यमातून जनतेने तो कौल दिलेला आहे। मी जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो। आमचे सर्व नेते, महायुतीचे सर्व नेते, आमचे स्थानिक डॉक्टर सुभाषजी भामरे असतील, अमरीश भाई असतील, गिरीश भाऊ असतील, आमचे पालकमंत्री जयकुमार भाऊ असतील, राजवर्धन कदम-मांडे असतील, जिल्हा अध्यक्ष असतील, सर्व माजी महापौर, सर्वच कार्यकर्त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी या शहरातील सर्व नागरिकांचा, हिंदू नागरिकांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि विशेषतः माझ्या लाडक्या बहिणींचं हृदयाने त्यांचा आभार व्यक्त करतो आणि आज तुमच्या माध्यमातून एक वचन देतो धुळेकरांना, जे मी कायम देत आलेलो आहे, का मी या शहरात आमदार म्हणून कधीच मिरवणार नाही। मी या जनतेचा सालदार म्हणूनच या ठिकाणी राहील आणि त्यांचे कामं करेल। जय श्रीराम।